केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। पुढील महिन्यापासून म्हणजेच जुलैपासून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। कर्मचाऱ्यांना घरभाडं भत्त्यासोबतच इतरही अनेक सुधारित भत्ते जुलै महिन्यापासून मिळतील। आतापर्यंत 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांना भत्ते न दिल्यानं केंद्र सरकारला महिन्याकाठी 2200 कोटींचा फायदा झालाय। 1 जानेवारीपासूनची आकडेवारी विचारात घेता सुधारित भत्ते न दिल्यानं सरकारच्या 40,000 कोटींची बचत झाली आहे। शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांचा संताप कमी होत नसल्याचं बघून सरकारचं डोकं ठिकाणावर आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली आहे। महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या समितीचे प्रमुख असतील, तर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, परिवहन मंत्री दिवाकर रावते या समितीचे सदस्य आहेत। उच्चस्तरीय मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिलेलं आहे। तर तिकडे या निर्णयानंतर सुकाणू समितीमधील मतभेद चव्हाट्यावरती आलेत। राजू शेट्टी, बच्चू कडू आणि इतर सदस्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि मंत्रिगटासोबतच्या चर्चेशी तयारी दाखवली। मात्र सरकार आणि सुकाणू समितीच्या सदस्यांची चर्चा होणार आहे। मात्र गिरीधर पाटील यांनी त्याला विरोध केलेला आहे, त्यामुळे आता चर्चा होणार की फिसकटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीनं मंत्र्यांना राज्यामध्ये फिरू न देण्याचा इशारा दिलेला आहे। त्यावरती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। कर्जमुक्तीबाबत इतकी स्पष्ट भूमिका मांडून जर शेतकरी असा इशारा देत असतील तर त्याचं उत्तरही शेतकरी देतील असं त्यांनी सांगितलंय। तर अमरावतीमध्ये झालेली घटना हे काँग्रेसच्या नेत्यांचं ढोंग असल्याचं ते म्हणाले। कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये इतकी स्पष्ट भूमिका शासनाने घेतली, मला वाटतं की आपल्याला सरकारच्या या कर्जमुक्तीच्या संदर्भात काही चर्चा करायची असेल, भाष्य करायचं असेल तर निश्चितपणे करता येईल। पण कर्जमुक्ती दिल्यानंतर कर्जमुक्ती दिली या कारणासाठी फिरू देणार नसेल तर मग शेतकरी निश्चितपणे याचं उत्तर घेईल। मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचं वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे। या संदर्भात अमरावतीमध्ये निदर्शनं करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे। सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर भगतसिंहांनी ज्या पद्धतीनं संसदेवरती बॉम्ब हल्ला केला होता तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावरती बॉम्ब फेकू असा इशारा कडूंनी दिला होता। त्यानंतर सुतळी बॉम्ब टाकू असं स्पष्टीकरण सुद्धा दिलं। अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथील सागर खाडे या तरुण शेतकऱ्यांना कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे। सागर हा 31 वर्षाचा होता, त्याच्याकडे 5 एकर शेती होती, तसंच त्याच्यावरती देना बँकेचे जवळपास 56,000 रुपयांचं कर्ज होतं। सतत नापिकी आणि मालाला योग्य भाव न मिळाल्यानं त्यानं आत्महत्या केल्याचं समजतंय। पोलीस पुढील तपास करतायत।